वाटोळ. तुम्हाला म्हणून सांगते, आता ही पोरं पोरी तर त्यांच्या प्रेमाची सगळी भाटी त्या राधाकृष्णावर पडते. खुशाल मला पोरग म्हणतोय देवानं बिना लग्नाचं केलं मग मी का नाही आरम याल यार. तू काय स्वतःला कृष्ण समजतो का? तुला काय वाटतं तू कृष्ण ती राधा? येडमुठ डोसक्याच्या ओलीत लक्ष देऊन ऐका. श्रीकृष्ण 5 वर्षाचा होता तेव्हा राधा 21 वर्षाची होती. अय माझ्या भावांनो, श्रीकृष्ण कितीचा, राधा कितीची? मग तुम्ही 5ची तुमची राधा 21ची का रे? मग तुम्हाला काय वाटतं तुझं त्यांचं सेम आहे? जरा तर विचार करा ना दादा. राधे घेही श्याम सुंदरा, ही यशोदा माता हट्ट काढायची. राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम राधेला नवरा होता जवळ देव रांगत होता. अय माझ्या रांगणाऱ्या बाळांनो, निस्ते स्टेटस हो राधा कृष्ण. तुम्ही म्हणून नाही, आमचे महाराज लोक पण कटाळले महाराज येड्यावानीच करतात निस्तेच राधा कृष्ण महाराज. आणि त्याला हिंदी गाणे अजून सगळ्यांनाच माझं सांगणे. महाराज लक्ष देऊन ऐका बरं का. आपला कृष्ण काही कडेवर घेऊन जाण्यासारखा नाही, त्याच्यामुळे त्याला काय आपल्या मंदिरात नेणं योग्य. जरा सुधारायला. राधा दारात चालली यशोदे मातेकडे. श्रीकृष्ण भगवान हट्ट करतात. ते प्रेम निर्वासनिक आहे. शरीरावर किंवा प्रगतीवर आणि नावावर केलेलं प्रेम नाही. यशोदे मातेकडे हट्ट करतात श्रीकृष्ण भगवान. राधिका गोरी से बिरज रची चोरी शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतीवर केलं ते प्रेम. मी सांगते म्हणून वाजला बरं का राहील, मी सांगते म्हणून एवढं तरी वाजला. गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पुढाऱ्याच्या, कुठल्याच पैशावाल्याच्या, पदाधिकाऱ्याच्या आणि भ्रष्टाचाराच्या हाताने फडकवायचा नाही. गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने फडकवायचा, ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे तिरंग्याची जात त्या कुटुंबाला. अरे त्या आईला विचारायची पोटचा गोळा दिला, अरे त्या बापाला विचारायचं म्हातारपणाची काठी दिली, आणि त्या बायकोला विचारायचं कपाळीचं कुंकू पुसलं. अरे त्या लेकरांना विचारा, बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता, हे त्यांना विचार. तू आम्हाला काय रे दादा, माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस घेवली छंद माझे घेवली छंद माझे
तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पीठ होती. अशातल्या जाती आता पण काही नाही, देव नाही, देश नाही, धर्म नाही, काही घेणं नाही महाराज, काही नाही, काही नाही. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना ते सुद्धा वर बसून विचार करत असतील, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम साधू के लिए. कुणासाठी मेलो बा, ज्यांच्यासाठी मेलो त्यांना आमची आदरही नाही आणि कदरही नाही. आता आमच्या या पोरांना तर काही म्हणजे गोरी दिसली गाला फसली याच्या पलीकडे काही सुधरत नाही. त्यांना काही देश नाही, देव नाही, धर्म नाही. पोरांना तर माझ्या भावासारख्याच व्यासपीठावर सांगते, लक्ष देऊ नका. तुमच्या प्रेझेंटेशन वर कळतो तुमचा क्रायटेरिया काय. महाराज तुम्ही इतके विचित्र झालाय महाराज. आता ही पोरं येत नाही, ही करोड रुपयाचा बंगला बांधणार. कितीचा बांधणार मी सांग, कितीच बांधणार माय? अय माय कितीच बांधणार? करोडचा, पण त्यात तुला ठेवणार नाही. त्याचं कारण आहे ही विल गिल्ट ऑन यू. त्याच्या हाय प्रोफेशनलला, त्याच्या हाय क्लास लाईफला ती शोभणार नाही तू. कारण त्याला नऊवारीतली आई नकोय, जीन्स मधली पाहिजे. बदलायची. तुम्हाला धोत्रातला बाप नकोय, पॅन्टीतला पाहिजे. बदलायचं. आणि काय राहिलं रे बदलायचं? बदलायचं काय राहिला? ज्ञानोबा आहे आपला बाप आहे, तुकोबा आहे आपला बाप आहे, तुम्ही बदलला. छत्रपती शिवराय बापाच दादा. पांडुरंग आमुचा, रकुमाई आमुची, विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत चीत भूत बहीण बनतो चुलता भ्राता सर्वच विठ्ठल आहे. तरी आम्हाला त्यो देव मान्य. आम्हाला चंद्रानं पिवळा केलेला पाहिजे. तुम्ही देव बदलता काय पाहिजे अजून दादा? बोलल्यावर थोडा राग येईल माऊली, पण लक्षात घ्या आपला देव देश धर्म हा आपला स्वाभिमान आहे. लाचार कुत्र्यासारखे कुणाच्याही पाठीमागे पळत जाऊ नका. पोरा व्हायचंय ना तर मावळे व्हा, कार्यकर्ते नको. गरज मावळ्यांची, कार्यकर्त्यांची. लई वाईट वाटतं जेव्हा तुम्ही झेंडी घेऊन पुढाऱ्याच्या मागे फिरता. असं वाटतं तीच झेंडा खाली झेंडांवर दांडा करून तुमच्याच पॅन गळ्यात घालावा असं वाटतं दादा. लई वाईट वाटतं. कोंबडीसाठी क्वाटरीसाठी साहेब 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 भिकारी डाला होई ना भिकारी पंढरीचा. अरे आम्ही दैवाचे दास. अरे कल्पतरू तळवटी झोपणी बैसला काय उणे त्यांना सांगा रोजी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे. या ना इथं येत ना हे बंगले बांधतील नाही बांधतील, पण हे जिथं असतील ना तिथं यांचे मायबाप असतील याची खात्री मी तुम्हाला देते. एवढी ताकद सांभाळायला. काही म्हणजे चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाही रे माझ्या राजा. चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाही. गाथा ज्ञानेश्वरी येतोपर्यंत चंद्र सूर्य हे लक्षात ठेवा. हे संपलं तर तेही राहणार नाही. म्हणून माझ्या भावांना आदर्श बदला. नाही काय जमलं तुमच्या मोबाईलचा डीपी तरी बदला. हिरो हिरोईनचा डीपी आहे तुमचा आहे का नाही? हा पुढाऱ्याचे डीपी आहेत तुमचे, पुढाऱ्याचे प्रोफाईल आहेत तुमची. अरे बदला. ज्ञानोबा आहे, तुकोबा, छत्रपती शिवराय, शंभूराजे. अरे नाहीच कुणाचं पटलं. स्वतःच्या बापाचा डीपी ठेवा. रक्ताचं पाणी करून पोचलंय त्यांनी तुम्हाला. डीपी ठेवायच्या पात्रतेच आहेत. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांच्या अंगावरून काय वारं गेलं घरे का? चांगलं पटत नाही तुम्हाला. झोंबतो महाराज, कारण त्याचा डीपी असेल हिरो हिरोईनचा. बदला रे, थोडं बदला. गरज हो का? ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना सांगते पोरा हो. एकतर कोरोनात लई लॉट खापला, त्याच्यामुळं जेवढा काही शिल्लक राहिलाय त्यातला जर आपल्याला भेटला तर नशीबच आहे की नाही? कोरोनात काही कवाही ना, पण एक गोष्ट लई चांगली झाली. ते म्हणतात चांगलं काय झालं? नक्त्या सुद्धा पुरी खापल्या. चांगल्या तर कपडे यात काही वादच नाही. चुक एवढं नक्की बिघिली. सकाळी कळलं ह्याला नाक ते मेकअप मुळे सुधारलंच नाही महाराज. काय सांगायचं? मी सांगते बायको करा. देवाला 16,108 होत्या, तुम्ही 2-4 केल्या म्हणून काय बी करा रे माझ्या भावांना. करा बरं का? ज्यांचं झालंय त्यांना सांगते भेटली लय मनावर घेऊ नका. एकानं मनावर घेतला आणि घरी गेला म्हणला आजचा महाराज लईच चांगला होता. बायको म्हणली तुला बराच पाटला. ती म्हणला देवाला 16,108 होते, मी 2-4 केला तर काही फरक पडत. बायको म्हणली मी पण ऐकलं द्रौपदीला 5 नवरे होते.
नवरा म्हणला तू ग पण मी ग भानगडीत काय पडू नको मारे लय अवघड असतं. ऊर्ध्व मूल मद शाखम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांस यस्य प्रणानी यस्तम वेदस्य वेदविद. संसाराचं झाड उलटय जमिनीत फांद्या आकाशात मूळ आहे, याला किती पाणी घाला याचं फळ तुम्हाला मला प्राप्त होणार. मग आसोनी संसारी जीवे वेगू बायको करा पण गुतू काय नका महाराज. लय अवघड होतं महाराज आहे की नाही. जे करा हो का बिंदास करा, काही वाद नाही बरं माझा. सगळे करतात तुम्हीही करा, पण संसार करणं वेगळं आणि माया मोहात गुंतणं वेगळं लक्षात. मग माऊली आम्ही संसाराच्या पलीकडे पुढे संसाराची आशाही करतो. वाढावे संतान ग्रहिरावे धनधान्य, आणि या संसाराच्या आशेमुळे आम्ही परमार्थ करतो. हे चुकीचं. स्वार्थासाठी कधी परमार्थ करू नका. देवानं काहीतरी द्यावं म्हणून कधी देवळात जाऊ नका. देवाने खूप काही दिलंय म्हणून देवळात जा. देवाने खूप दिलंय मायबापाने. आतापर्यंत जे तुम्ही स्थित आहात ना त्याचं कारण तो आहे. याची कायम जाणीव ठेवा. तो जर नसता ना तर आपलं काही खरं. आताशी कोरोना गेलाय, आता ओमिक्रॉन आलाय, सुधरून राहा. आता जर विश्वास देवावर दाखवला नाही तर काही खरं नाही. मला नवल वाटतो लोकांचा देवावर विश्वास नाही. आणि विश्वासाचं सगळ्यात मोठं उदाहरण लोकांनी दनादन माळा काढल्यावर. तुझा विश्वास नाही तर तू घालतोच कशाला. एक तर माळ घालू नको, घातली तर काढू नको. सकाळी काकडन, दुपारी हरिपाठन, संध्याकाळी कीर्तन, रात्री हरिजागर करायचा. हरी 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 झालं. कोरोना बसला घरी. डॉक्टर म्हणला बुवा पॉझिटिव्ह. बुवा म्हणला हा तर कसं. डॉक्टर म्हणला बुवा जीव पाहिजे का देव. बुवा म्हणला सर सलामत तो पगडी 50. आधी जीवाचं बघू पुन्हा देवाचं बघू. मग डॉक्टर म्हणला तुला जीव पाहिजे ना, काढ माळ. अंडे खाऊन जगला असं कोण आहे. मग सुधरा ना दादा. खरं सांगते माऊली, देवान माझं ऐकावं. मी ही गबाळ सुधरवीनच माझं. फक्त देवान माझं ऐकावं. पांडुरंगानं फक्त पावसाचं खाता या पट्ट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करीन ना यांची. जी माळकरी माळकरी त्याच्याच वावरात पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधा पण वावरात टुबुक सुद्धा नाही. जी सोमवारी मटण एकादशीला दारू तसल्या जातीला तर आड रानात गाठणार. सप्त्याला आडवं येतंय, कमेंटवर कमेंट करतोय, त्याला तर अर्ध्या रानात गाठणार महाराज. असा हाणणार पुन्हा वर्ण म्हणणार. आता कसं वाटतंय म्हणलं पाहिजे गारगार देव आपला ऐकणार. पण मी काय इथून तिथं बरं तिथून इथं इथूनच जाऊ दे ना. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला. अवघड आहे मनाचं लय ऐकू नका महाराज. हे लय बेकार आहे. इतकं वाईट आहे ना मन, इतकं वाईट आहे ना मन. मना इतकं वाईट कोण नाही. मराठी भाषेत मन एवढं हराम कोरेन महाराज. कीर्तनाला बसू देत नाही, तमाशा सोडू देत नाही महाराज. इतकं वाईट आहे मन. या मनाच्या नाजी लागू नका दादा. या मनाला त्याच्या चरणी लावा. आता कुठे धावे मन तुमचे चरण भाग गेला शिन गेला. या मनामुळं मान अपमान अहंकार या गोष्टी निर्माण होतात. लक्ष अहंकारामध्ये कापू माच करावा असं आपल्याकडे काही सुद्धा नाही. जे काही दिलंय तुझे असत्याने वेदाशी बोलणे सूर्याशी सारणी तुझे असते. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. सर्व कोणाचे असते कोण बोलविते हरी ना देखवी ऐकवी. सगळं त्याच्याच असत्तेनं चाललंय. वृक्षाची पण हालेजाची सत्ता. मग आपल्याकडून काही जात आहे का नाही ना दादा. कशासाठी गर्व करायचा आणि कशाचा करायचा. अर्जुनाला अहंकार झाला. मी जगी एक अर्जुन असा अहंकार अर्जुनाला झाला. देवानं सांगितलं बाबा अहंकार करायच्या भानगडीत पडू नको. अहंकार झाला म्हणून सगळं सुटलंय बाबा. आणि मी असं नाही म्हणत की अहंकार करू नका म्हणजे नमून राहा किंवा नमून राहा म्हणजे कोणाचे हातपाया पडा असं नाही. स्वाभिमानी असलंच पाहिजे पण अहंकार नसला पाहिजे. स्वाभिमान आणि अभिमान फार फरक आहे. मी कीर्तनकार आहे स्वाभिमान आहे. मुलगी आहे स्वाभिमान आहे. माझ्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही अभिमान आहे. स्वाभिमान असलाच पाहिजे. अरे आपण त्या मातीत जन्माला आलो, ज्या मातीत शंभूराजे जन्माला आले. अरे माझा शंभूराजा मुघलांच्या हातामध्ये गेलाय. झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली माझ्या राजाच्या काढल्यात. साखरदारांनी बांधले माझे राजे. रक्ताच्या डोहाचे डोह अंगावरून वाहतात. रोज एक अवयव कापला जातोय. झालेल्या जखमेला त्रास व्हावा तिकटाचे निमित्त चोळून माझ्या राजाच्या अंगावर केली जाते. अरे काय सांगायची अवस्था महाराज. सिर्फ एक ही बात थी संभाळ हमारे सामने झुक. अरे नाही झुकायचं. त्या मातीतला नाही, त्या जातीतला नाही, त्या रक्तातला नाही.
किस बात का गुरूर है? गुरूर नहीं। बघू कसं चुकत सळई घेतली आगीत घातली तळपती सळई नजरेत घुसणारे दोन बोटांचा अंतर है। शेवटचा प्रश्न विचारलाय सांबा, आखिरी बार पूछ रहा हूँ, हमारे सामने झुक जाओ, इस तक का शहंशाह बना देंगे, ये तो जिंदगी से हाथ गवा बैठोगे। नाही ऐकायचं, छती फुगवली वर मान केली आणि नजर वर करून सांगितलं, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, काय मला जीवाची लाई करायची ते कर, जोपर्यंत अंगात जीवाच्या रक्ताचा कण आहे, श्वासात श्वास आहे, तर आज शिवाचा छावा तुझ्यासारखे हलकाच कुत्र समोर नजर झुकावणार नाही। या मातीत जन्माला आला, स्वाभिमान असला शिवाजी राजे एक पोलादाची पारा, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, शिवाजी राजे एक पोलादाची पारा, शिवाजी राजे एक पोलादाची पारा, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार मासाहेब हे काय? मासाहेब सांगतात, बाळ राजे तुम्हाला राजा व्हायचंय, पण बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय। हे शिकवणीतला राजा आहे माझा। काय काय म्हणतात, तुला लयच हौस आहे, हायच लयच उडती, लयच उड्या मारती, मारणारच, कारण मला जाणीव आहे, आज जर छत्रपती नसते ना, हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असते। कशी माहिती? जहापना, हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले, आदर आणि कदर ठेवा। वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया, शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। औषधही तेच आहे, नशाही तेच आहे, मन पोरा हो, ऐका, लाचारी करायची आणि त्यासाठी तुम्हाला सांगते बापा हो, तुम्ही ऐका, 500,000वर मतदान करायची बंद करा, आणि त्याचा परिणाम हा होईल। महाराज प्रेमाने सांगते, तो राजा आहे आणि त्याची आपण लक्षात ठेवावं। माऊली, आपल्याला सत्याने जगायचंय, आणि जर सत्य असाल, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली, मग जो आपल्याला भिडवेन तो जाईल, नाही गेले तर आपण घालू, काळजी काय करायची महाराज। पण सत्य तरी असलं पाहिजे की नाही? सत्य असलं पाहिजे, थोडं कठीण आहे पण ठीक, कारण ही लोक आहेत, ही माळही घालू देत नाहीत आणि दारूही पिऊ देत नाहीत। दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग? गोरी बायको केली हीच म्हणतात बरी दिली, काळी केली हीच म्हणतात बरी केली, मग काय ब्रह्मचारी राहू का? लोकांचं ऐकलं तर बायको करणं मुश्किल आहे, परमार्थ काय करायचं? लोकांना सुखही सांगू नका, दुःखही सांगू नका, देवा सांगा सुख दुःख, देव निवारी लोक, त्याला सांगा ना माऊली। त्यांना काय सांगता? अरे हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो। गरज नाही माऊली, काय लाचारी करायची, गरजच नाही दादा। अरे हरिमुखे म्हणा, एवढं तर करा, सगळं होईल महाराज। हरी उच्चारी आनंद बाप जातील लयासी, घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील, मग ते करून तर बघा माऊली, मग करायचं तर प्रेम त्याच्यावर करा दादा। आणि भगवंतावर एवढं प्रेम असावं माऊली, एवढं प्रेम असावं, आपण भगवंतावर प्रेम करणं यात काही नवल नाही, भगवंतानं आपल्यावर प्रेम करावं, एवढं देवावर प्रेम असावं, एवढं असावं, एवढं द्वारकेचा राणा एवढा असा,
मला प्रश्न आहे, पांडवाला घरच नव्हतं तर देव गेला कुठं? पांडव वनवासी होते दादा. मी याच्यावर एक उदाहरण सांगते. पैसा कमवणं गरजेचं आहे. पैसा कमवा. गांधारी आणि दुर्योधन ह्यांना एक पदवी होती, अर्थविशारद. अर्थविशारद असं वेदामध्ये सांगितलंय. ही पदवी त्यांना दिली कारण त्यांना टिकवायचं आणि कमवायचं माहित होतं. नाही तर आमचं पांडव दिलं सगळं सोडून गेलो महाराज, काय फायदा? पण देव तिकडं गेला. कुठं गेला? ज्याच्याकडे घर नाही त्याच्या घरी गेला. कारण देवाला घराची गरज नाही. देव आहे हृदय मंदिरी शोधून आहे. कुठे आहे देव? तुमच्या आमच्या मनात आहे ना. सर्व देह मला जिकडं तिकडे विठ्ठल जळीच तळी भरला हरिता ठाव नाही. फक्त गर्व नसला पाहिजे तर देव जवळ येतो. आमच्याकडे इतका माज आहे की देव जवळ यायला जागाच नाही. मला रुक्मिणी मातेला एकदा लईच गर्व झाला की माझ्यासारखी बायकोच नाही महाराज. आणि काय सांगावं, बलिप्रतिपदा पाडव्या दिवशी बायको नवऱ्याला ववाळते. रुक्मिणी माता म्हणलं स्वामी गाभऱ्यात उभे राहा, तुम्हाला ववाळते म्हणून तुम्ही दर्शन द्यायला रिकामे. रुक्मिणी माता पंचायतीचं ताट घेऊन आले पण मनामध्ये गर्व आहे. देव काही दिसणं झालं महाराज. अवस्था अशी झाली, लाजले गे माया आता कविना भो वाढू, आता कविना भो वाढू. जिकडे पाणी लागले जिकडे पाणी लागले चल चल जगो वाढू. लाजले माया कविना भो वाढू, आता कविना भो वाढू. जिकडे पाणी जिकडे चतुर्भुज विष्णुदास नामायाने दावी लिखून कुणी दाखवली? जो दास आहे त्याने दाखवली. लक्ष देऊ नाही का? गर्व करू नका. कोरोनात तरी कळलं असं आपलं कुणी सुद्धा आहे की नाही? कुणी सुद्धा नाही रे नाही
कोणी सुद्धा देवते संत निमित्त त्या प्रतिमा त्यांच्याकडे जा. अरे कोरोनाच्या काळात कळला असेल दादा, करोडपती नवरा करोडपती पॉझिटिव्ह निघाला, सखी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची मजा खा त्याच नाही महाराज. तेव्हा त्याला कळलं जिला सकू सकू म्हणायचं तीच दुःखाचं कारण आहे. आता आमच्या पोरा सरांना वाटतं अख्खा गाव माझं मित्रमंडळ, निस्ता माझा बड्डे आला ना, बड्डे आहे भावाचा अंजल माझ्या भावाला कोंबडी पुरतीन क्वाटरी पुरत गावाळही. तुम्ही यांना पार्ट्या द्यायच्या बंद केला, या मातीला तुमच्या जाती येणार नाही बरं. मग तुम्ही मला सांगा कसं व्हायचं, लक्ष देऊ नये. करोनाने बऱ्याच गोष्टी शिकवल्या बरं तुम्हाला, शिकवल्या का नाही माय? बरेच शिकवल्या. माच करू नये हे पहिली गोष्ट शिकवली. जी बासमती शिवाय तांदूळ खात नव्हतं ती रेशनचं खाता या. आता ओमिक्रॉन तर तांदूळ बी देत आहे का नाही देवच जाणे महाराज, लय अवघड झालं. म्हणून जरा ह्यातलं एखादं तुमचं असेल ना, तुम्ही शेजारला पटकन सांगताल नाचताय का ते माझं सांगणार का नाही? ती जर तुमचं वरातीत खाली मुंडकं वर पाय करून नाचत असेल तुम्ही म्हणसाल का जे शांताबाईवर उतानं झालंय ती माझं असलं तरी सांगणार. मी इथं असं आहे महाराज लेकरू काय गोड आहेत दादा, चला जागेवर आहे अशी लेकरं असावी हो. मग ह्यांना आमदार माहीत असला तरी माफ आहे महाराज, कारण त्यांना ज्ञानोबा आहे माहीत आहे. नाही तर बाकी आम्हाला काहीच माहिती नाही. माहीत असणं गरजेचं तर आमचा देवदेश धर्म टिकेल, धर्माचे पालन करणे हे जे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे. चला जागे. मग महाराज आमच्या मुखात देवाचं नाव असलंच पाहिजे बरं. का घ्यायचं कसं आहे महाराज, एकदा त्याचं नाव घेऊन बघा. अरे एवढी ताकद आहे महाराज, एवढी अरे देव इथं एवढी ताकद आहे महाराज. राम नामाची दगड तरली. खरे 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 का खरे नाही? हां ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजून बी आहेत, मेले मेल नाही झाला. तुम्ही सप्त्याची बैठक बसवा, एखादा तरी येतोच तो रावणाचाच. तुम्ही ठरवलं बिन विरोध निवडणूक करायची, पण एखादा तरी येतोच. कशामुळे? तो कोणाचा? रावणाचा. जो कर्मयोग्य करत नाही दादा तो रावणाचा. म्हणून तुम्हाला सांगते रामाचे भक्त व्हा, रावणाचे मग रावणाचा भक्त. अहो काही काही गावात तर ह्या रावणाच्या भक्तामुळे सप्ते बंद पडले की नाही दादा? काय सांगायचं महाराज, सत्यात हिना घ्यायला कुणी नाही, हिना घ्यायला किंवा त्याच्यावर ढकलतो, तो त्याच्यावर ढकलतो, तो त्याच्यावर ढकलतो. काय सांगायचं महाराज, इतकी फजिती त्या येण्याची. असा सत्ता बळजुगरीनं बशी गाववाल्याने मिळून बसला. पहिला दिवस आला, पहिला म्हातारा उभा केला. काकड्यापासून कीर्तन चालू होतं त्योच होता. बिचाऱ्याला बीपी शुगर पण काही नाही. म्हातारा कटल. कीर्तन कसं बस संपलं, म्हाताऱ्यानं दम काढला. कीर्तन संपल्यावर एक माणूस आला. म्हातारा म्हटला दादा 2 मिनिटं धरा, नुसतं जाऊन येतो. 2च मिनिटं धरा. मग माणसानं म्हणलं अरे देवाचं काम आहे कशाला नाही म्हणायचं. धरलं 2 मिनिटं. म्हाताराजी गेला तुरीच्या रानाने महागारी. ती म्हणला मरण मी शुगर आहे मला म्हणला. दिवसभर माझ्या गळ्यात येईना म्हणला. बाहेर उडात गेला म्हणला. सप्ताही गेला आणि कार्यकर्ते बी गेले. आग लागो म्हणला गावाला. इकडे दुसरा संसार फाटीन पण गावात जायचं नाही. म्हातारा काय कोणा माघारी आलं म्हणती माणूस तवापासून जीव उभा होता, तवापासून जीव उभा होता की सकाळच्या दुसऱ्या काकड्यापर्यंत. पुन्हा काकड्यापासून दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनापर्यंत, म्हणजे ह्या कीर्तनापासून दुसऱ्या कीर्तनापर्यंत एकच तारणा का असं पण माणूस आहे की. कीर्तन झालं तिथे एक बारक पोरगा. माणूस म्हणला पिंट्या 5 मिनिटं जाऊ. पिंट्यानं 5 मिनिटं धरला. योजी गेला तिकडेच तिला मिस कॉल दिला आणि बोलवून घेतलं, पण गावात काय आलं नाही. मागला म्हणला गावाला. सप्ता करते कप्पिडा म्हणला लोकांच्या जीवाला. महागारी काय
आता हे आमचं बारक या कीर्तनापासून दुसऱ्या कीर्तनापर्यंत एकटंच माय म्हणती पिंट्या आईना पिंट्या गुतला मारुतीच्या मंदिरात असा जाम गुतीवला होता पुढच्या काकड्यापर्यंत पिंट्या तसाच गावात मुक्कामाला इष्टी आलती इष्टी त्यातला कंडक्टर जरा धार्मिक होता कंडक्टर म्हणला पारायण चालू आहे गावात दर्शन घेऊ म्हणला त्याला का माहित त्याची खुटी गुतणार होती दर्शन घ्यायला कंडक्टर आला माऊली दर्शन घ्यायला कंडक्टर आला कंडक्टर गावातला नाही दुसऱ्या गावचा आणि मग असं नाही सध्या त्यांचे दिवस चांगले चालू आहेत इष्टी नाही काय नाही महाराज पगार वाढ बी झाली आता कवा उठायचं दिवस झाले महाराज झाली आता पगार वाढ झाली पण नाही गुतू द्या जरा नाही चांगलं अहो तुमच्यामुळे या वर्षी कार्तिकीला सगळी फुल तिकीट होती हाफ तिकीट नव्हतंच महाराज एसट्या पण त्याच्यामुळे हाफ तिकिटावाली आलीच नाही ती काय सांगायचं महाराज चला तुम्ही नाही बरं का दुसरं आणि मग कंडक्टर साहेब गेलो महाराज म्हणजे पारायणचं गेलो काकडे गेलो दर्शन घेऊन यावं बारकं पोरग बघितलं पिंटे पोरगा म्हणलं कंडक्टर साहेब 2 मिनिटं धरता या बरीच्या नाही ह्याच्या पुढचं झालंय जाऊ द्या कंडक्टर म्हणला हो काय माळकरी होता कंडक्टर धर्माचं काम आहे राव कशाला 5 मिनिटासाठी नाही म्हणायचं आपलं भाग्य की आपल्याला विना भेटतोय उजळले भाग्य आता भाग्यच उजळलं त्याचा असा कंडक्टरांनी ना घेतला जी पिंट्या अनिष्ट कडक ना घ्याला आईला म्हणला म्हातारा उस्तर मरुस्तर मारुतीकडे जात नसतो घर जावाय होईल एखाद्याचा पण गावात थांबणार आता ही उजळाला भाग्य आता तारा वाजवतोय पण देव काय भेटना दुसरा पारायणाची वेळ झाली तिकडे ड्रायव्हर कंडक्टर नाही म्हणून घंटी वाजू कंडक्टर काही नाही कंडक्टर म्हणला हिना सोडावं तर धर्म बुड बर इष्टीत नाही जावं तर कर्म बुडल कर्म आहे आपलं काम करणं बाबा धर्म चाल जाऊ दे काय करा कंडक्टर लई हुशार होता म्हणला धर्म आणि कर्म संगच करू हिना घेऊन कंडक्टर इष्टी सत्याचा 4था दिवस कीर्तन शिवणीला पाठला सत्याच्या 4थ्या दिवशी सत्यात हिना इष्टीच कंडक्टर गायब झाला मग गावातल्या मंडळीची बैठक बसली इतका मारुती सत्याला कटाळला की हिना घेऊन गेला आता तरी डोळं उघडा सप्ता बंद बरा पाटलाच्याच मुळावर सप्ता बंद झाला बरोबर 4थ्या दिवशी कीर्तन करायला सांगितलं आमच्या गावातला मारुती गेला कुणी गेला मारुती गेला आता आपल्या गावात सप्ता होणार या माणसांमुळे एका येण्यामुळे सप्ता बंद पडला लक्षात घ्या हे रावणाचे भक्त रावणाचे भक्त रामाला म्हटले राम राम काय करता रावण काय कमी 80,000 बायका 1,00,000 पोरं 1,25,00,000 ना तू अख्खी लंका सोन्याची 33 कोटी देवबंदी खाण्यात असं रावण राम नामाचा दगड तरला यात काही नवले रावण नावाचा तरलाच पाहिजे इज्जतीचा प्रश्न सोन्याचं कमंडलो घेतलं पाणी घेतलं दगडावर नाव टाकलं रावण दगड टाकला पाण्यात राहेर कर रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला तरला बुडला दगड रावणाचा आहे तरला का बुडला रावण नावाचा दगड तरला शंका वाटली रावणाची बायको म्हटली असं कसं हो तुम्ही किती चालीचा फक्त मलाच माहिती मग तुम्ही 4थाला ते असणार तुमचा 3थाला लागलाच कसा नेमकं सूर हुकला कुठं मला सांग थांब तुझी लई कुठे गेली सांगतो दगडावर रावण
खरंय अहो दगड तरला अहो खरंय दगड तरला त्याचं कारण आहे मी त्या दगडाला म्हटलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला दादा आता विचार कर रामाच्या शक्तीने जर रावण नावाचा दगड तरला तर रामाच्या नावाने तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तर नाही सगळं काही तरेल आसोनी संसारी जीवे वेगू संसारही तरेल फक्त मुखात त्याचं नाम तो आपल्याकडे देव येतो हो कोण कहते हे भगवान आती नहीं तुम मीरा के जैसे बुलाना नहीं कौन कहते हे भगवान आती नहीं फिर शब्द की तरह खिलाना नहीं अच्युत कृष्ण संसारात राहून कसं मी तुम्हाला सांगते पुरुष मंडळी हात वरी करा हात वरी करा कीर्तनात जेवढे पुरुष आहेत अंडरलाईन दिस वर्ड प्लीज टाळकरी पकवायची सोड घ्या 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 ना हात वर करा पोरं उभा राहिलेले घ्या लय पुढचं बोला ना पण लय राग येत आहे महाराज बोलल्यावर घ्या घ्या दोन्ही करा दोन्ही करायचं रे दोन्ही हा लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा राधा गोविंदा रघुमाई राधा गोविंदा सर्व स्त्रियांनी हातावरी करायचं नाही ऐकून घ्या खाली घ्या तुम्ही माझ्या पार्टीतल्या खाली घ्या मला तुमची लय माहिती खालीच घ्या पण हाताने टाळून खाणं महाराज प्रेमाने आनंद नाही विठोबा जय हसू नाचू हरि गुण तुझ्या दारात आहे तसं कर्म योग्य केलं ना तरी तू आमच्याकडे येशील अशी खात्री आम्हाला देवे ना अर्थात फक्त एवढा सुंदर सप्ताह झाला आणि खरंच कौतुक करावं तेवढं कमी एवढ्या कठीण काळात तुम्ही एवढा सुंदर सप्ताह करताय सुंदर असे टाळकरी उत्कृष्ट गायनाचार्य महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक तुम्ही इथं बोलवताय मग त्यामध्ये उत्कृष्ट मृदुंगाचार्य अक्षय महाराज असतील त्याचबरोबर अमोल महाराज असतील दोघांनीही सुंदर वाजवलं एकाच सडीत एक वादक आहेत ज्यांचं वाजवणं ऐकलं कारण खरं सांगू का काही लोक म्हणतात नाही आणि कौतुक प्रेमानं करते बरं का नाही तर काही कौतुक पण लय खोटं करते आहे की नाही इतकं अवघड आहे ना कोरोनाच्या काळात कळलं आम्हाला सुद्धा
लय अवघड आहे. म्हणजे याचं नाही दुसऱ्या गोष्टीचं काय सांगायचं महाराज. रात्री 2:30 वाजता मला एका महाराजाच्या बायकोचा फोन आला. म्हणलं इतक्या रात्री म्हणजे आमचं लई येड्यावणी करायला. म्हणलं ताप आली का, मग सर्दी झाली का, थंडी वाजून यायची का. म्हणलं तसं नाही. म्हणून काय झालं. म्हणले काय असं हो रातचं उठलंय कमर बांधले उड्याच मारायले. म्हणलं काही नाही झालं. म्हणले काय केलं म्हणजे सुधरण. म्हणलं काही नाही बुका लावून नारळ दे. त्याला 2 वर्ष झालं बुका बी नाही नारळ बी नाही महाराज. महाराज आम्हाला कळलं लय अवघड. लोकच सांगत नाही माझं सांगते. मला वाटायचं मी शिवडीला पाटील आहे 10 माणसं पुढे 10 माणसं मागं काय कमी आपल्याला. अरे आपलं नुसतं नाव ऐकलं तर आका मंडप भरतो एवढी ताकद आहे आपल्यामध्ये महाराज असं वाटायचं. सगळं माझंच उतरलं. मला वाटायचं घरी काय किंमत महाराज मला नाही त्याच्यामुळं नाही दुसऱ्या गोष्टीमुळं. ऐका काय किंमत वाटायचं घरी मला. घरात गेलं की हातात ताट हातात तांब्या माय द्यायची. झोपलं की बाप पांघरून घालून जायचं. लेकरा बाळाला घरात धिंगाणा करायला सुद्धा परवानगी नसायची कारण कीर्तन करून येतंय थकतंय झोपू द्या. मला वाटायचं मी घरात सगळ्यात लाडकी आहे आपल्याला किंमत आहे. जसा कोरोना आला महिनाच माझ्या आईने खपवून घेतलं मला. दुसऱ्या महिन्यात माझी आई म्हणली कीर्तन नाही काय नाही कशाला ताट ते घास बांधून काढ झाड. 2 वर्ष तेवढंच केलं महाराज. तवा कळलं आज जवानी परित्रणे वाले कल्पचिताईला चढता सरग धीरे धीरे चढता है जाया चढता सरग धीरे धीरे चढता है. महाराज लय अवघड आहे. ही सुद्धा 2 वर्ष निस्त बनेल टावेल ह्याच्यावरच होते महाराज. तू तर नाही काही नाही मी असायची संधीच भेटली नाही महाराज. काय काही लोक आहेत ना तुम्हाला म्हणून सांगते ना काही जोपर्यंत आपल्या कंठात आवाज आहे जोपर्यंत तुमच्या हातामध्ये ताकद आहे तुमच्या बोटांमध्ये जादू आहे जोपर्यंत माझ्याकडे थोडंफार ज्ञान आणि बोलण्याची शैली आहे तोपर्यंत ही आपली आहे. इमानदारीनं सांगा कार्यकर्ते हो महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर करता. येऊस तर का जाऊस तर सांगा. येऊस तर आणि गेल्यावर पुढच्या वर्षी नाही मला तारीख गेल्या वर्षीच दिली ती महाराज. पुढच्या वर्षी मी येऊची संधी नाही दिली पण इमानदारीनं सांगा. पुन्हा मधले वर्षभर मी आला हाय विचारता निस्ते म्हणते तो ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. 2 वर्ष कुठं मी आलता ताई उलतली पालतली सुधरली काहीतरी विचार केला करे तुम्ही. फक्त कीर्तन सुरू झाली शिल्पी मला लय राग येतो मग महाराज कोणाच्या वाईट काळात तुम्ही विचारत नाही दादा. हे कलाकार मंडळी आम्ही कीर्तनकार मंडळी सप्ते बंद होते कीर्तन बंद होते वाऱ्या बंद होत्या तेव्हा कोणी विचारलं का. आणि आला सप्त महाराज तुम्ही आमचे तर मी तुमचा आणि तुम्ही माझे पण तुम्ही आम्हाला तारीख दिली पाहिजे असं वाटतं नासक्याला खालून धरून आणावं महाराज. म्हणजे जोवर माणसं म्हणजे हे डोक्यात घ्या माऊली हे सगळ्यांचं आहे. जोपर्यंत तुमच्याकडे नाव आहे जोपर्यंत तुमच्याकडे प्रगती जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत लोक आपले. जेव्हा नाव जाईल प्रगती जाईल आणि पैसा जाईल ही माणसं आपली. पण ते संत पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही सर्वस्व ही बरं का लक्षात घ्या. सर्वस्व ही सुखही आणि दुःखही हे कोणी वाहिलं. मग तू का म्हणणे माझे तुम्हा सोपं माऊली. मग यांच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्यावर आणि देवावर इतका विश्वास असावा. लहान लेकूर रडायला बाप त्याला घराच्या बाहेर खेळवायला घेऊन जातो. लेकरांना हसवून बाप त्याला आकाशाकडे फेकतो पुन्हा झेलतो. ही क्रिया करताना लेकरू हसतं की रडतं. हसतं. मी तुम्हाला वर फेकलं हसताल का रडचं तुम्ही वर्ण शिवाय द्यायचं. पण त्या लहानग्या निरागस लेकराचा तिच्या बापावर विश्वास असतो. माझ्या बापानं मला आकाश एवढं जरी वरी फेकलं ना माझा बाप मला झेलणार तेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर आहे ना तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंगावर असला पाहिजे. होऊ द्या थोडा त्रास घालून या भार राहिलो निरविले संधी म्हणून काळजी करू नका. देवही येईल फक्त मुखात त्याचं नाम आणि संसारात त्याचं चिंतन राहू द्या. दुःखात विसरत नाही पण सुखात विसरू नका एवढीच विनंती आहे माऊली. चांगलं काम माझं आहे. सुंदर असा नामस्मरण सप्ताह सुंदर मृदुंग वादक त्यामध्ये सुंदर गायनाचार्य मग आमचे अभिमान महाराज असतील त्याचबरोबर माऊली महाराज असतील
दत्ता महाराज असतील सगळी माहिती आहे ती मला, पण मेमरी जरा कमीच काम करत महाराज. चला चला नाही लई शॉर्ट बसल्यात मेमरीला, काय सांगायचं. चला चला सुंदर असेल तीनही चार सगळेच गायनाचार्य उत्कृष्ट, त्यांच्या कंठामध्ये सरस्वती वास करते. तुमच्या या कलेला शतशः प्रणाम. पांडुरंग असंच तुमच्या कलेमध्ये वृद्धिंगत तुम्हाला करत राहावी पांडुरंगाची प्रार्थना. सुंदर विलेकरी दादा, उत्कृष्ट माईकवाले दादा, सुंदर सिस्टीम त्यांनी लावली. त्याचबरोबर सुंदर टाळकरी, शास्त्रीय संस्थेतले सगळे टाळकरी आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचबरोबर तुम्ही मायबाप जमलात, माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं, तुमचंही आभार. असेच येत राहा, है की नाही. आधीमध्ये विचारित जा, है की नाही. तर कीर्तनाच्या मंडपातच नको, इरीवारी विचारित जा. कारण कसं आहे ना, मी पण विचार केला महाराज, एवढीच दिवस बारा सकाळ दुपार संध्याकाळ कीर्तन करायची, पण जीवाला काय झालं ना, तर ही पंखे फॅन इशी कुठल्याच कामाला यायची नाही महाराज. शेवटी हातात मात्र त्याच्याच आहे, म्हणून ऋणी त्याचंच राहणार कायम. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार, तुम्ही इथे जमा झालात सर्वांचे. त्यामध्ये व्यासपीठावर सर्व गुणवंत मंडळी आहेत, त्यामध्ये अनेक महाराज मंडळी आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. माझ्याकडनं बोलण्यात कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा, कारण नावाला आपल्याला काही घेणं देणं नाही. आपलं नाव पांडुरंग जर ऐकत असेल तर याचा हरी का देव कौतुक करते, बाकीच्यांनी करावं अशी काही गरजही नाही, आणि तेवढी माझी पात्रताही नाही की मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला मोठं करावं. तुम्हा सर्वांचे आभार. उठणारे माऊली, ओ उठणारे माऊली, रान पेटलं का तुमचं? इजवाय चाललं होतं, पेटल्याशिवाय उठते ती महाराज. उठू नका, खाली खाली घ्या. 5-10 मिनिटाचा टाइम आहे, विनाकारण उठू नका. विनंती आहे माझी तुम्हाला. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार. जे काही चुकलं असते माफ करा, जे काही पटलं त्यानं मरायांचा आशीर्वाद, जे काही चुकलं ते बुद्धीचा दोष समजून माझ्या पत्रात टाका. विनंती. ज्ञानोबा माऊली, माऊली तर काय